अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. लावलेला हा छोटासा उंबर होता, चांगली वाढ झालेली. ट्री गार्ड आत्ता मध्ये आपण लावलेला काटेसावर अतिशय तरतरीत असून त्याला नवीन पानं फुटत आहेत आणि ते झाड ट्री गार्डच्या बाहेर डोकवायला लागले. आंब्याची वाढ अतिशय छान झाली. लावताना एकदम रोप छोटंसं होतं. तावरे साहेबांनी लावलेलं कलिंगड आणि या कलिंगडाला आलेलं कलिंगड हे छोटंसं कलिंगड आलेलं आहे. त्याला ज्या ठिकाणी फुले त्या ठिकाणी कलिंगड आलेला आहे. चांगला वेल फुटला आणि कलिंगडाच्या मध्ये लावलंय कडुनिंब. तर कडुनिंब सुद्धा अतिशय कोवळीची छान पानं फुटलेली आहेत. पिंपरणीला कोवळी पालवी फुटली. हा वन खात्याच्या माध्यमातून लावलेली पिंपळणी आणि पिंपळ, त्यापैकी या पिंपळाला पण कोवळी पालवी फुटली. 21 मे टाकीच्या वरच्या टप्प्यावरती मी आहे. काल रात्री चांगला पाऊस जवळजवळ तासभर पडला होता, त्यामुळे बघायला आलो आहे की चरांची पोझिशन काय आहे. तर काही चरांमध्ये पाणी मुरलेलं आहे, काही चरांमध्ये अजिबात पाणी नाही. याचा अर्थ पाणी साठून मुरलेलं आहे. आणि काही चरांमध्ये थोडं थोडं किंचित पाणी दिसतंय. हा थोडासा खोल केला होता आपण चर, ह्याच्यामध्ये पाणी साठलंय. बाकी मग हे नैसर्गिकरित्या हे तळ आहे आधीचं, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. हे आपण थोडेसे खोल केलेले चर, थोडीशी म्हणजे फक्त वरची माती काढली होती आपण झाडांना टाकण्यासाठी. बाकी आपले जे सगळे चर आहेत त्या सगळ्या चरांमध्ये पाणी साठून मुरलेलं आहे. हे का इथं आपण झाडं लावली त्या माथ्यावरती, त्या ठिकाणी सगळ्या चरांमध्ये कुठंच पाणी दिसत नाही आहे. सगळं पाणी साठवून मुरून गेलेलं आहे रात्रभरामध्ये. हा चर काल आपण खोल इथं केलं होतं. या चरामध्ये थोडंसं पाणी आहे. त्याच्या मागचे चर सगळं पाणी मुरून गेलेलं आहे. ओव्हरफ्लोच्या चरामध्ये सुद्धा पाणी नाही आहे. ठीक आहे.